नमस्कार मित्रांनो. DMER अंतर्गत जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर मित्रांनो, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तात्पुरती गुणवत्ता जाहीर झालेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली होती आणि किती स्कोअर आणलेला आहे, मेरिट लिस्ट वाईज किती स्कोअर आहे कॅन्डिडेटला आणि कट ऑफ किती येऊ शकतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, DMER 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर बघू शकता मित्रांनो, तर खाली बघू शकता तुम्ही मेरिट लिस्ट देण्यात आलेले आहे मित्रांनो. DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती. तर खाली बघू शकता पोस्ट नेम असिस्टंट लायब्ररियन या पदासाठी बघू शकता मित्रांनो. काय स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटचा बघू शकता तुम्ही खाली. रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, अप्लाय कॅटेगरी आणि मार्क ऑप्टेन. म्हणजे मित्रांनो, आता ही गुणवत्तादी आहे मित्रांनो. तात्पुरती गुणवत्तादी म्हणजे हे आता फायनल स्कोर आहे मित्रांनो तुमचा. तर अगोदर पण एक गुणवत्तादी जाहीर झालेली आहे. आता ही तात्पुरती गुणवत्ता म्हणजे तुमचा एक फायनल स्कोर आहे मित्रांनो. आणि तुम्ही चेक करू शकता मित्रांनो कॅटेगरी वाईज किती जागा आहेत आणि ओपनसाठी किती जागा आहेत. त्यानुसार तुम्ही सिलेक्शन झालं आहे की नाही तुमचं, तुम्हाला लगेच समजेल. बघा मित्रांनो, हाय स्कोर किती बघू शकता, 170 हाय स्कोर आहे मित्रांनो. 170, 166, 164, 162, 158 अशा प्रकारे स्कोर आलेला आहे मित्रांनो कॅन्डिडेटला. तुम्ही परत तुमचे वॅकन्स कॅटेगरी वाईज किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या तुम्ही लिस्टमध्ये तुम्ही स्कोर तुमचा चेक करू शकता. आणि तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल की नाही हे पण कळेल मित्रांनो. तर बघा एकूण किती कॅन्डिडेट आहे. तर बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले बघू शकता. 1836 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो. तर तुमचं नाव सापडत नसेल तर तुम्ही कंट्रोल F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. जेणेकरून तुमचं लगेच यादीत नाव आहे की नाही सापडेल आणि स्कोर किती आलेला आहे दिसेल. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आता तात्पुरती गुणवत्ता जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे हा फायनल तुमचा स्कोर आहे मित्रांनो. लवकरच फायनल स्कोर डिक्लेअर करण्यात येईल मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.